कहे पायावरी या वारकरी संतांच्या देव वसे चित्ती त्याची घडावी संगती आईचे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगाचे जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग. विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतात किंवा देवाकडे मागणी मागतात आणि म्हणतात की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. हे पांडुरंगा, की ज्याच्या हृदयामध्ये तुझा वास आहे त्याची संगती मला घडू दे आणि हीच माझी आवड आहे. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, की हेच मला आवडतं आणि हीच माझी वासना आहे. त्यामुळे देवा ही माझी वासना काय कर तू पुरव. याही पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हरिजना सवे भेटी न हो अंग संगत होती, की हरिजनांची भेटी होऊ दे पण एकदा काही भेट झाली तर यांच्यापासून मात्र हे भगवंता मला मात्र तू काय करू नको, वेगळं करू नको. आणि यातच माझं काय आहे भलाय तुका भले जिने भले संत संगष्टळे. असा या अभंगाचा साधा सरळ आणि सोपा अर्थ. विठ्ठला अभंगाच्या प्रस्तावनेला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं आहे. की दरेवाडी मौजे देवळे दरेवाडी या ठिकाणी चालू असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा परमपूज्य वैकुंठवासी हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे व गुरुवार्य हरिभक्त परायण वैकुंठवासी गोविंदबाबा साबळे यांच्या कृपा आशीर्वादाने व माझे सासरे गुरुवार्य हरिभक्त परायण पोपट महाराज विरनक यांच्या मार्गदर्शनाने तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी दरेवाडी यांच्या नियोजनाने चालत असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा वर्ष 12 म्हणजे तपपूर्ती सोहळा आहे. आणि या 12व्या वर्षाची देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबाराय या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागतात. मागणी मागण्याचा अधिकार तेव्हा प्राप्त होतो की जेव्हा आपण त्याची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला मेवा खाण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी 6 दिवस हा अखंड नामयज्ञ सोहळा आहे. प्रवचन या ठिकाणी होता, हरिपाठ होतो. तसेच या ठिकाणी ज्यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण झालं ते श्री पंडित महाराज जाधव असतील, त्यांनाही धन्यवाद देते. इथं ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा झाले. तसेच या ठिकाणी आपण सेवा केली म्हणून आपल्याला त्या देवाकडे काहीतरी मागण्याचा अधिकार प्राप्त झालाय. वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामकर प्रकरणातलं असावं, दुसरं संतकर, आणि ज्या दिवशी काल्याचा उद्या कालाय त्या आदल्या दिवशी देवाकडे काहीतरी मागतात. मग मागणी पर प्रकरणाचा अभंग सेवेकरता घेतला जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा मागणी पर प्रकरणाचा अभंग आज सेवेकरता घेतलाय. जगद्गुरु तुकोबाराय मागतात कारण जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार माय बापा होत तेवढा होता. तुम्ही आम्ही सुद्धा मागतो, पण तुम्ही आम्ही मागत असताना काय मागतो तर त्या भगवंताच्या जवळ जाण्याचं आपण कधीच मागत नाही. आपण कुणासाठी मागतो, कशासाठी मागतो, कारण जीवानं देवाकडे मागावं. कारण जीवानं जीवाकडे मागण्यापेक्षा जीवानं कुणाकडे मागावं तर देवाकडे मागावं. कारण जीवानं जर जीवाकडे मागितलं तर तो जीव देणार
पण तो जीव देत असताना चार गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सुनावणार. पण माझा भगवान परमात्मा एवढा मायाळू आहे, एवढा उदार आहे की तो देतो, पण देण्यात ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपला अधिकारही मैबाप होत असावा लागतो. तर माझा भगवान परमात्मा हा अधिकार संपन्न आहे, त्याच्याकडे अधिकार आहे, तो ब्रह्मांडाचा चालक आहे. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. आणि ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जणी, हा ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा माझा भगवान परमात्मा याच्याकडे तुम्ही मागा. पण मागत असताना त्यालाही काही नियम आहे. काय मागावं, कसं मागावं हे नियम आहेत नाही बाप्पा हो. मग काय मागावं त्या भगवान परमात्म्याकडे? तुमची आमची मागणी बघितली तर ही संसाराचे दृष्टांत देऊन जाईल की काय मागावं. अरे मागत असताना सुद्धा त्याला काहीतरी विशिष्ट आहे, काहीतरी मागत असताना काहीतरी त्याला नियम आहे. म्हणून एक दृष्टांत सांगते की दोन भाऊ, त्या दोघही भावाचं एवढं वैरत्व होतं, एवढं वैरत्व होतं की यानं जर फोर व्हीलर गाडी घेतली तर दुसरा लगेच दुसऱ्या दिवशी फोर व्हीलर गाडी, यानं जर बंगला घेतला दुसराही लगेच दुसऱ्या दिवशी बंगला. कारण याने जर जे करल तर दुसरा लगेच करत होता. कारण त्याचं मोठं होणं या भावाला काय नव्हतं, मान्य नव्हतं. मग हा मोठा भाऊ एक दिवस भगवान परमात्म्याच्या आराधनेला बसतोय आणि याला मात्र या लहान भावाला कळतं की अरे माझा भाऊ तपश्चर्येला बसलाय. ज्यावेळेस तपश्चर्येला बसलाय म्हणजे हा देवाकडे नक्कीच काहीतरी मागणार आहे. आणि एकदा काही मागितलं तर हा माझ्यापेक्षा काय होणार आहे, मोठा होणार आहे. पण त्याच्या लक्षात आल्यानंतर हाही पलीकडच्या नदीच्या पलीकडच्या बाजूला देवाच्या तपश्चर्यासाठी बसला. दोघांच्याही त्या ठिकाणी भगवंताची आराधना करतायत, दोघंही त्या भगवंताला आळवतायत. आणि असं आळवत असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाल्यानंतर अर्थात जो पहिल्यांदा बसला होता त्याला प्रसन्न झाला आणि त्याला म्हटलं बाबा रे मी प्रसन्न झालोय, काय मागायचंय तुला, मागून घे. त्यावेळेस तो म्हटला नाही, समोर माझा भाऊ बसलाय त्याला दिला का अगोदर तुम्ही? ते म्हटलं नाही. मग त्याला विचारा त्याला काय पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे या. ज्यावेळेस नदीच्या पलीकडे भगवान परमात्मा जातात त्याला विचार, बाबा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुला काय मागायचंय? तो म्हटलं माझा भाऊ पलीकडे, त्याला दिलं का तुम्ही? ते म्हटलं नाही, त्याला तुझ्याकडे जायला सांगितलंय. म्हणजे अगोदर त्याला विचारा, हा याच्याकडे येतो पण देवालाही लागला. देव म्हणतो मागा नाही तर मी निघून जातो. मग या पहिला जो बसला होता त्यानं मागणं मागितलं. मागणं अर्थात बसला होता आराधनेला, तपश्चर्येला, पण मागणं मागितलं काय की अरे भगवान साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झालाय, काय मागाव हे जीवाला कळलं पाहिजे. हा म्हटला
यानं काय मागितलं होतं बाबा? एक डोळा, एक पाय आणि एक हात. आता यानं दुप्पट मागितलंय. मग देव प्रसन्न झाला. अरे जीवाला कळलं पाहिजे काय मागावं, पण संतांची मागणी आणि आपली जीवाची मागणी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुमची मागणी ही तामस आहे, पण संतांची जी मागणी आहे ती कशी आहे? सात्विक आहे. आणि ते तुकोबा आहे अभंगाच्या प्रथम चरणात.